हेलो, ये कोई दो ना। नमस्कार। आज काही दिवसांपूर्वी एक प्रेस कॉन्फरन्स म्हणजे 10 तारखेला आपण मुंबई महाराष्ट्रामध्ये घेतली होती आणि दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये आपण हिंदी आणि इंग्लिश या चॅनलसाठी आणि पत्रकारांसाठी दिल्लीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली। आता एक योगायोग आणि चांगली गोष्ट आहे की प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन एजन्सी या काम करतच आहेत, त्यांच्यावर काही आक्षेप नाही। त्यांच्या स्पीडवर ज्या गतीने ते चालले त्याच्यावर मात्र आमचा आक्षेप आहे। पण प्रेस कॉन्फरन्स तुमच्यामुळे चांगल्या पद्धतीची झाल्यामुळे इन्व्हेस्टिगेशनला सुद्धा कुठेतरी जोर आलाय। दिल्लीची कॉन्फरन्स झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी डीजीसीएची माणसं प्रायव्हेट प्लेनली बारामतीला गेले आणि बऱ्याच लोकांनी आता विषय घ्यायला सुरुवात लोकांनी म्हणजे सामान्य लोकांनी विषय तर घेतलेच होते, पत्रकारांनी घेतलेच होते, पण आता नेते सुद्धा पत्र द्यायला लागलेत, विषय घ्यायला लागलेत। ही एक चांगली गोष्ट आहे कारण लोकांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत, त्याला कुठं ना कुठेतरी उत्तर लवकरात लवकर मिळालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे। आता पूर्वी जे काही मी प्रेझेंटेशन केलं होतं त्यात अधिकची काही माहिती माझ्यापर्यंत आलेली आणि ती माहिती आपल्या सर्वांसमोर आम्ही आणणार आहोत। याच्यामध्ये अपघात आहे का घातपात हा प्रश्न अजून सुद्धा कायम त्याच्यामध्ये राहतो, पण घातपात हा जो मुद्दा आहे त्याच्यावर थोडंसं लोकांचंही आणि सगळ्यांची त्या दिशेने जाण्याला प्रवास सुरू झाला असं आपल्याला म्हणावं लागेल। पुढे याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण मी काय काय मुद्दे घेतले होते, 27 तारखेला जे जे काय घडलं, कुणीतरी भेटायला आलं होतं, कोणाचा तरी फोन आला होता, फाईलचा मुद्दा होता, फाईलच्या मुद्द्याच्या बाबतीत कुठेतरी टीव्हीवर बोलत असताना वेळ थोडा गल्लत झाली कदाचित पत्रकारांची। संध्याकाळी 6:50 ते 7:05 तो फोन फाईलसाठी त्या ठिकाणी आला होता। एवढंच फक्त अपडेट तुम्हाला सर्वांना या ठिकाणी देतो। त्याच्यानंतर VSR कंपनीच्या बाबतीत अनेक त्याच्यामध्ये काही विमानामध्ये मेंटेनन्सचा विषय असेल नाही तर इतर काही गोष्टी असतील त्याचे दाखले मी दिले होते। आता सुद्धा बरेच काही तज्ञ त्या विषयाकडे बोलताना त्या विषयाच्या बाबतीत बोलताना आपण बघू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं विमानाचे फ्यूल टँक म्हणजे अधिकचे फ्यूल टँक नाहीतर ते आपण कॅन म्हणतो ते कॅन त्या विमानामध्ये होते, ही जी शंका मी व्यक्त केली होती। आजच काल परवाच एक नवीन व्हिडिओ आलेला आपण सर्वांनी बघितला, त्याच्यामध्ये अधिकचे स्फोट झालेले आहेत आणि त्या बाबतीत सुद्धा मी डिटेलमध्ये पुढे जाऊन आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगतो। आणि ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात मी एक शंका व्यक्त केली होती की उद्या जाऊन कदाचित हे व्हॉइस रेकॉर्डिंग नाही, हे नाही, ते नाही, असं काही कारण पुढे येऊ शकतील आणि ते आले तर नक्कीच घातपातकडे आपल्याला कुठेतरी बघता येईल असं मी बोललो होतो, नाही त्या दिशेने आपण बोलू शकतो। दुर्दैव असं कालच कदाचित आज प्रेस कॉन्फरन्स कालच या बाबतीतलं एक क्लॅरिफिकेशन कुठेतरी केंद्र सरकारची जी एजन्सी त्यांच्याकडनं आलेलं आहे की ब्लॅक बॉक्समध्ये कदाचित अडचण असू शकते, त्याचा काही भाग हा जळला असं ते तिथं म्हणतात। काही एक्सपर्टला आम्ही बोलू का, आम्ही ब्लॅक बॉक्स बाहेर पाठवू, असे विषय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घेतात। आता फ्यूल टँक जो आहे म्हणजे आता तुम्ही बघा व्हिडिओ, हा व्हिडिओ आहे। एकच स्फोट आहे असं नाही, असे बरेच झाले होते। आणि एक तुम्ही समजून घ्या की 2023चं विमान जे पडलं होतं ते मोठं होतं आणि ते पडत असताना रनवेवर पडलं होतं। रनवेवर पडलं म्हणजे रनवेची जी सरफेस आहे ती डांबरी होती नाही तर कडक होती। दादांचं विमान जे पडलं होतं तसं कडक सरफेसवर म्हणजे ते रनवेवर पडलं नव्हतं, ते साईडला पडलं होतं। त्यामुळे बॉल तुम्ही घेतला तर बॉल जर समजा फरशीवर टाकला तर बाउंड जास्त होतो आणि तो समजा मातीत टाकला तर कमी होतो। त्यामुळे तो जो इम्पॅक्ट आहे ॲज कम्पेअर्ड त्याची व्हेलॉसिटी आणि सगळ्या गोष्टी बघितलं तर जिथं दादांचं विमान पडलं तिथं ते कमी व्हायला पाहिजे होतं, पण स्फोट का झाला त्याचं मुख्य कारण जी शंका आम्ही घेतली होती ती नक्कीच कुठं ना कुठंतरी खरी ठरत आहे की नक्कीच त्या विमानामध्ये फ्यूल टँक अधिकचे होते। आणि फ्यूल टँक कुठं असतं की जिथं टॉयलेट असतं म्हणजे जो विमानाचा शेवटचा भाग असतो तिथं ते ठेवण्याची जागा असती आणि त्याच्या मागच्याच बाजूला तिथं ब्लॅक बॉक्स असतो। म्हणजे हे जे म्हणतात की जळलंय नाही तर तिथपर्यंत आग गेली होती आणि त्याच्या पुढच्याच बाजूला म्हणजे पहिले
कॅन पेटले आणि नंतर विमानाच्या पंखातलं पेट्रोल पेटलं असं आपल्याला म्हणता येईल. आता हे सगळे डिटेल्स आहेत, 7 वगैरे सगळं, त्याच्यामध्ये पेट्रोल किती लागणार आहे, 250 लिटर 400 लिटर ह्याचं ॲव्हरेज आम्ही काढलेलं आहे. हे सगळे गणित त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मुंबईवरनं हे विमान जात असताना फुल टँक हे भरले होते. म्हणजे ते पूर्ण विमानचे जे पंखे असतात त्या पंख्यामध्ये जो टँक असतो तो फुल भरला होता. अरे फुल कशाला भरायचं? तुम्ही इथून उडत असताना तुम्ही जर उद्या जाऊन लगेचच बारामतीला जाऊन हैदराबादला तुम्ही गेला असता तर हैदराबादला जाऊन तुम्ही तिथं फ्यूल भरू शकला असता. काही लोक म्हणतील अरे बाबा महाराष्ट्राचं स्वस्त आहे, तसं सुरतचं जास्त स्वस्त आहे. पण मग आता 3-3.5 हजार लिटर जर त्याच्यामध्ये फ्यूल बसत असेल तर त्याला 10 रुपयाचा फरक काढला तर 30-35 हजाराचा फरक पडतो. मोठा फरक होत नाही. त्यामुळे एवढं फ्यूल पंखात पण आणि आत पण असं आमचं मत आहे की हे एवढं घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? आणि जे मी पायलटच्या बाबतीत बोललो होतो की मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून, पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा आणि त्या घातपातामध्ये फ्यूल जास्त असलं की मोठा स्फोट होईल हे कुठेतरी शंका लोकांच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये ती कुठेतरी खरी ठरताना आपण सर्वजण बघू शकतो. हा तसा या ईमेल प्रमाणे फ्लाईट प्लॅन आहे. पण आम्हाला जे कळालंय तसा ऑफिशियली त्यांनी डीजीसीएला सांगितलं नव्हतं त्यांचा फ्लाईट प्लॅन काय. कारण त्याच्यामध्ये विषय एवढाच आहे की ते परत पुण्याला तर ते लँड करू शकत नाही, का पर्यायी एअरपोर्ट द्यावं लागतं. ते पुणे देऊ शकत नाही कारण का तिथं डिफेन्सचं फ्लाइंग सकाळी होतं. त्यानंतर मग त्याला सोलापूर देता येत नाही, त्यात सुद्धा अडचण आहे. त्याला जर दुसरं कुठलं द्यायचं असेल तर ते फक्त चिपी एअरपोर्ट देऊ शकतात. पण ते पण नाही कारण त्यावेळेस तिथं धुक्का असू शकतं. पण असेल तर कुठलं तर मुंबईच असेल. त्यामुळे ते उगाच तुम्ही जो फेरफटका मारला तो न मारता अंदाज घेऊन 3000ची व्हिजिबिलिटी जी 5000 पेक्षा कमी आहे. 5000 हे डीजीसीएचं नॉर्म आहे. एक तर तुम्ही उडायला नव्हतं पाहिजे हा आमचा मुद्दा आहे आणि उडला तरी लँड करण्याचा प्रयत्न तिथं केला नाही पाहिजे. तुम्हाला परत मुंबईला यावं लागलं असतं. आणि पण फ्यूल भरलं होतं, आत अधिकचे टँक होते असं आमचं मत आहे. आणि त्याच्यात परत जाण्यापेक्षा डायरेक्ट हे विमान खाली आदळण्यात आलं, हे मुद्दामून आदळण्यात आलं असं आम्हाला आता त्या ठिकाणी वाटायला लागले. पुढे आता ह्याच्यामध्ये सर्वात म्हणजे विमान टेक ऑफ हे मी तुम्हाला सांगितलं. फ्लाईट प्लॅनची माहिती आपल्याला लागेल. आता फ्लाईट प्लॅनच्या बाबतीत तिथं एक गोपी नावाचा VSIचा हँडलर आहे, लय करामती आहे, मुंबईमध्ये तो बसतो. आता हे काय करतात, फ्लाईट प्लॅन हे मॅन्युप्युलेट करू शकतात. हा जो इन्व्हेस्टिगेशनला उशीर चाललाय ना त्याचा पुढे जाऊन मी पुरावे देणार आहे ना, त्याच्या शेवटच्या बाजूला तर खूप वेगळे पुरावे त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये मुद्दामून कागदपत्र बनवण्याचं काम हे VSR कडनं सुरू आहे असं आमचं तिथं मत आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला डॉक्युमेंटेशन बघायचं असेल, इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला सांगायचंय ईमेलचे पुरावे तिथं बघितले पाहिजे. कारण हेड ऑफिस दिल्लीला आहे, दिल्लीवरनं फ्लाईट प्लॅन हा खाली या गोपीकडे आला असावा, गोपीला ते प्रिंट केला असावा, त्याच्यावर सह्या घेतल्या असाव्या. त्यामुळे फ्लाईट प्लॅन आणि हे सगळे डॉक्युमेंट आहेत हे कागदी डॉक्युमेंट न घेता सीसीटीव्हीच्या खाली केलेले त्या तारखेचा सीसीटीव्ही असणारे, नाहीतर ईमेलचं प्रूफ त्याच्यामध्ये बघा. हे जे कागदपत्र आता ते सगळे मॅन्युप्युलेट करतील एका खोलीमध्ये बसून, कुपा करून कागदाला कागद जोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फक्त करण्यासाठी करू नका. डिजिटल प्रूफ आम्हाला पाहिजे, ही मागणी आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांची आहे. पुढे आता ब्लॅक बॉक्स पुढे जळतो का? आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की ब्लॅक बॉक्स जळला, त्यातली माहिती नाही मिळाली, बरंच काय आहे. आता हे काल परवा तुम्ही बघितलं असेल, सगळ्या तज्ज्ञांनी सांगितलंय की 1100 डिग्री सेल्सिअसला 1 तास जर हा आगीत पडला असेल, ते सुद्धा 1100 डिग्री सेल्सिअसला, तरच कुठं ना कुठं तरी हा ब्लॅक बॉक्सला फटका बसू शकतो. याच्यामध्ये 2 भाग असतात. एक व्हॉइस मागे घ्या, व्हॉइस रेकॉर्डिंग असतं ज्याला CVR म्हणतात, आणि FDR असतं. FDR म्हणजे जे आम्ही म्हणतोय त्याला काही गोष्टी बंद केल्या, मग त्याचं ते हाईट असेल, स्पीड असेल, ह्याचा सगळा डेटा असतो तो त्याच्यामध्ये FDR मध्ये असतो. आता प्रेशर जर 6000 मीटर खोलीपर्यंत जे प्रेशर असतं पाण्याचं, त्या प्रेशरला हा ब्लॅक बॉक्स टिकू शकतो, 1 महिना टिकू शकतो. हे प्रेशर अतिरिक्त सांगितलंय 6000, म्हणजे समुद्रात वेगळं असतं. मग कितीतरी हजार हत्ती त्याच्यावर उभे केले, एवढं प्रेशर त्याच्यामध्ये असतं. आणि आगीच्या बाबतीत मी सांगितलंय. आता आगीच्या बाबतीत लोक म्हणतील रे असं नाही, तिथं खूप मोठा ब्लास्ट झाला. एक तुम्ही समजून घ्या, तिथं बरेचसे कागद हे न जळलेले तुम्हाला दिसले. त्याचं कारण असं, तो भपका जो स्फोटचा असतो तो काही सेकंदासाठी असतो आणि तो नंतर विझून जातो. त्यामुळे कागद सुद्धा जळलेला नाही. त्याची सेम थिअरी या बाबतीत आहे. तो भपका अंदाजे
एक डिग्री सेल्सिअसच्या आसपास नाही तर त्याच्यापेक्षा खाली असू शकतो असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. पुढं आता ह्याच्यामध्ये हा जो भाग आहे हा विमानाची बॉडी काय असते, अॅल्युमिनियम अलॉय असते. त्याचं मेल्टिंग पॉइंट किती आहे, 635 डिग्री सेल्सिअसचं मेल्टिंग पॉइंट आहे. म्हणजे अॅल्युमिनियम बॉडी, विमानाची जी बॉडी आहे ती 650 डिग्री सेल्सिअसला ती वितळून जाते. हे तुम्ही सगळ्यांनी तिथं नोट केलं पाहिजे. त्याच्यानंतर टायटॅनियम स्टेनलेस स्टील याचे हे बनलेलं असतं. हा बाहेरचा भाग आहे, हा टायटॅनियम आहे. हा किती डिग्रीला मेल्ट होतो, 1670 डिग्रीला मेल्ट होतो. त्यानंतर हे थर्मल इन्सुलेशन आहे आणि हा जो भाग आहे हा अॅल्युमिनियमचा आहे. म्हणजे विमानाची बॉडी ज्याची बनली आहे तो भाग आत असतो आणि त्याच्या आत हा ब्लॅक बॉक्स असतो. त्यामुळे हे जे काय सांगतात ना की हे घडलं असेल ते घडलं असेल आणि ते जळलं ती माहिती, हे मॅनिप्युलेशन आहे असं आमचं ठाम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे. पुढं आता हे कुठं होता ब्लॅक बॉक्स, हा इथं होता. आता या ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाच्या त्या बाजूला हा ब्लॅक बॉक्स जर इथं होता तर बॉडी कुठं जळली आहे. इथं केबल सुद्धा आहेत, पुढे केबल पण आहेत, त्या सगळ्या कॉपरच्या केबल आहेत. कॉपरचा मेल्टिंग पॉईंट अजून कमी असतो, त्या सुद्धा तिथं मेल्ट झालेला नाहीत. म्हणजे उगाच कालचं आज आमचं प्रेझेंटेशन आहे म्हणून काहीतरी द्यायचं, म्हणून काहीतरी माहिती काल दिली असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. पुढं हे सगळे उदाहरणं आहेत. ह्याच्यामध्ये हे कुठलं तरी एमिरेट्सचं दिसतंय, एअर इंडिया दिसतंय, हे बँकॉकचं दिसतंय. ह्याच्यामध्ये सगळ्यात मध्ये सेम इंटेन्सिटी, सेम आग, सेम टेम्परेचर सगळं असताना ब्लॅक बॉक्स पूर्णपणे त्याच्यामध्ये मिळालेला आहे. पुढं आता हे बघा इथं केबल आहे, केबल सगळ्या तुम्हाला दिसतील. अजून तुम्ही व्हिडिओ बघितला तर केबल तशाच्या तशा तुम्हाला दिसतील. ब्लॅक बॉक्स असेल अजितदादांच्या विमानाचा आणि इथं सगळ्या केबल आहेत. आणि त्याच्या पुढच्या भागाला तिथं काय ठेवलं असेल तर 2 कॅन ठेवले असतील असं आमचं मत आहे. ते शोधण्याची जरूरत आहे. 90 कोटी रुपये खर्च करून युनियन मिनिस्टर राम मोहन नायडू साहेबांनी काही महिन्यांपूर्वी एक लॅब इनॉग्रेट केली. आता एवढी हाय फंडू लॅब तुमच्याकडे असेल तर तुम्हाला बाहेर पाठवण्याचं काय कारण. बरं ठीक आहे, तुम्ही बाहेर पाठवत नाही तर ते या लॅबमध्ये इथंच भारतामध्ये बसून तुम्हाला माहिती काढता येत नाही का. ठीक आहे, टेक्निकल एजन्सीची मदत घ्या असं आम्ही सांगितलं होतं. तुम्ही सुद्धा आता म्हणताय की नाही आता आम्ही टेक्निकल एजन्सी फक्त टेक्निकल गोष्टीसाठी बाहेरच्या एजन्सीची मदत घेऊ, ते सुद्धा कॅनडाचं, त्या कंपनीचं नाव मी पुढे सांगतो. पुढे आता ह्याच्यामध्ये अजून एक माहिती आहे. इन्शुरन्स हा विमानाची किंमत किती आज, ते विमान जे होतं जे आज असतं तर त्याची ऍक्च्युअल किंमत 35 कोटीला ते घेतलं होतं. पण ज्या पद्धतीचं त्याचं इंजिनची क्वालिटी आणि काही आकडे आणि पॅरामीटर्स बघितले ते आज 10 ते 15 कोटीला जास्तीत जास्त विकू शकले असते. इतकी वाईट परिस्थिती त्याची आहे. आणि ज्या लोकांनी ते विमान चालवलंय पूर्वी आणि आज ते कंपनी बरोबर नाही, या लोकांनीच आम्हाला सांगितलं की 10 कोटीत दिलं कुणी जर असतं आत्ता तरी न घेणं हे जास्तच योग्य ठरलं असतं. आता 10-12 कोटीच्या किमतीचं जे विमान होतं त्याची आजची इन्शुरन्सची व्हॅल्यू किती होती तर 55 कोटी रुपये होती. त्यानंतर लायबिलिटी इन्शुरन्स किती होता, 210 कोटी. म्हणजे आत बसणारी लोक, त्याच्यानंतर घरावर कोणाच्या पडलं तर, जर कुठल्या व्यक्तीवर पडलं, जनावरांवर पडलं तर 210 कोटी रुपये त्याची टोटल लायबिलिटी व्हॅल्यू होती. आता ह्याच्यामध्ये पायलट सुद्धा आले, याच्यामध्ये 5 जण आली. मग तो जो मेन पायलट होता त्याला किती रुपये मिळणार या 210 पैकी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ही गोष्ट त्या पायलटला माहित होती का, खरंच इन्शुरन्स मिळणार होता का, या बाबतीत स्पष्टीकरण होणं महत्वाचं आहे. पुढे आता ह्याच्यामध्ये अकाउंटेबल मॅनेजर कोण आहे कोणाच माहित नाही. डीजीसीएला सुद्धा माहित नाही. त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा यांचं नाव काढून टाकलंय. चीफ ऑफ फ्लाईट सेफ्टी, डायरेक्टर ऑफ ट्रेनिंग, ह्या अकाउंटेबल मॅनेजरचं इंटरव्ह्यू हा डीजीसीए घेतं. आणि डीजीसीए इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्यांनी अप्रूव्ह केल्यानंतर हा फ्लाईट मॅनेजर आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. म्हणजे हा जो अकाउंटेबल मॅनेजर, जसं महाराष्ट्र सरकारचं माझ्या अंदाजाने कोणतरी एक आहे, त्याचं नाव शर्मा का असं काहीतरी नाव आहे, ते आपले सेफ्टी ऑफिसर आहेत. त्यांचा इंटरव्ह्यू डीजीसीएला घेतला, मग त्यांना तिथं हे केलं. तर ही माणसं कुठे आहेत, यांचा इंटरव्ह्यू तुम्ही केलाय का, यांचं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही केलंय का. कारण का अकाउंटेबल मॅनेजर हा रिस्पॉन्सिबल असतो, त्यांनी तिथे ईमेल केले पाहिजे. त्यामुळे जी कालची नोटीस जी आलेली आहे, नाहीतर एक्सप्लेनेशन जे डीजीसीएला दिलेलं त्याच्या खालच्या बाजूला 2 नाहीतर सीसी अकाउंटेबल मॅनेजर केलेलं आहे. त्यामुळे अकाउंटेबल मॅनेजर कोण आणि ही लोक कोण हे माहिती घेणं महत्वाचं आहे. पुढे आता हे महाशय, म्हणजे हे जे तुम्ही जर ट्रक चालवत असाल, तुम्ही ट्रकच चालवला पाहिजे, तुम्ही गाडी चालवायची नाही. तुम्ही जर गाडी चालवत असाल तर ट्रकचं लायसन्स तुम्हाला मिळत नाही, त्याला वेगळं घ्यावं लागतं.
तुम्ही ट्रक चालवत असताल आणि जेसीबी चालवायला गेला, नाही तर पोखलान चालवायला गेला, जी मोठी मशीन, तुम्हाला अलाउड नाही. तसंच लेअर जेटचं तुम्ही विमान चालवत असाल तर तुम्हाला दुसरं विमान लेगेसी सारखं वापरता येत नाही. आता इथं जो फोटो बघितले हे आहेत मिस्टर कपूर. हे मागे जे आहे ते लेगेसीचं विमान आहे. आपले मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री दुसरे हे लेगेसीली जास्त ट्रॅव्हल करतात. ही आहे लेगेसी, हे आहे लेगेसी आणि हे आहे लेअर जेट. म्हणजे हे महाशय लेगेसी सुद्धा चालवत होते आणि हे महाशय लेअर जेट सुद्धा चालवत होते. आणि फक्त हाच व्यक्ती चालवत होता असं नाही, रोहित सिंग सुद्धा इलिगली हे दोन्ही विमानं तिथं चालवत होतं. याचे सीसीटीव्ही कॅमेरा, याचे डॉक्युमेंटेशन हे करा. आमच्याकडे डॉक्युमेंटेशन आहे, आम्ही कसं काढलं हे आम्हाला माहिती. पण या डीजीसीला आम्हाला सांगायचं, इन्व्हेस्टिगेशन अधिकाऱ्यांना आणि ऑफिसरला सांगायचंय, कृपा करून कागद रंगवारंगवी करणं हे तुम्ही सोडून द्या. आणि जर करत असाल तर ते चुकीचं आहे. जर उद्या जाऊन त्या कागदात जर फरक दिसला, व्हिडिओ आमच्याकडे कुठला असेल आणि तो जर आम्ही दाखवला आणि त्याच्यामध्ये जर डिस्परन्सी आली तर हे योग्य ठरणार नाही. त्यामुळे इथं एक खूप मोठी इलिगॅलिटी आहे. त्यानंतर तुम्ही दारू पिलाय का नाही तर हे बीए करावं लागतं. हे अशा पद्धतीचं मशीन असतं. पण अनफॉर्च्युनेट हे जे मशीन आहे हे आहेत एक यंग पायलट आहे, यांचा व्हिडिओ आम्ही आमच्या लेवलनी त्या ठिकाणी काढला. हे असं फुंकावं लागतं, असा व्हिडिओ काढावा लागतो हे बाबा फुंकतोय आणि दाखवावं लागतं 0% दारू आहे. तसंच हे राईटचे महाशय आहेत, हे वेगळेच आहेत. ह्याचं नाव काय, ह्याचं नाव कोणतरी फॉरेनर आहे, तो पुढे असेल कदाचित. तर हे असा व्हिडिओ काढावा लागतो. आता रोहित सिंग जो मालक होता VSRचा आणि आपला हा जो कपूर आहे, याचे असे व्हिडिओ आम्हाला आजच्या आज त्या ठिकाणी लागणार नाही. तर तुम्ही इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला तिथं दाखवा. पण हे जे मशीन आहे, या मशीनचा एक खूप मोठा फ्लॉ आहे आणि हे फक्त VSR कडे, हे एअरपोर्ट अथॉरिटीकडे नाहीये. VSR कडे असणारे हे जे मशीन आहे याच्यामध्ये तारखा या बदलल्या जाऊ शकतात. हा फ्लॉ आहे या मशीनचा. म्हणून म्हणतो इन्व्हेस्टिगेशन जेवढं पुढे जाईल तेवढं मॅन्युप्युलेशन आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होणार आहे. आता याच्यामध्ये 2023 मधील अपघात प्रकरण आम्हाला जे कळलंय, त्याचा जो कॅप्टन होता ना, चालवणारा सुनील कंजर जो आहे, त्याचं नाव कदाचित प्लस मायनस असेल. जसा कपूर दोनदा त्याला स्थगिती मिळाली होती, त्याचं लायसन्स कॅन्सल झालं होतं दारू पिला म्हणून, तेव्हा हे 2023चं VSRचं मुंबईमध्ये जो ऍक्सिडेंट झाला त्याचा जो सुनील कुंजीर का कंजीर नावाचा जो व्यक्ती आहे, तर त्याचा सुद्धा त्या ठिकाणी दारूच्यामुळे ते दोनदा त्याचं लायसन्स कॅन्सल झाला तो, असं आम्हाला कळतं. म्हणजे जे जे कमर्शियल फ्लाय करतात, मोठी मोठी विमानं, एमिरेट्स, एअर इंडिया वगैरे, तिथं ज्यांना नोकऱ्या मिळत नाही ते सगळे, आणि काही चांगले पण लोक आहेत, खराब नाही, पण काय असे मोठे मोठे लोक सगळे इथं काम करतात. पुढे हे सगळे डॉक्युमेंट्स आम्हाला तिथे लागणार आहेत. आता हा कार्लोस नावाचा जो माणूस आहे गृहस्थ, हा व्हेनेझुएलाचा आहे, इंटरनॅशनल त्याचं लायसन्स आहे. पण हा भारतामध्ये कसं तो त्याला VSRच्या माध्यमातून इथं उडवलं जातं, तर हा येतो एंटर करताना ऍज अ पॅसेंजर, आणि पॅसेंजर म्हणून आत आल्यानंतर विमानात बसल्यानंतर तो कॉकपिटमध्ये जायचा आणि कॉकपिटमध्ये जाऊन त्या ठिकाणी विमान उडवायचा. आता ह्याच्यामध्ये हे बघा, कॅप्टन, क्रू डिटेल्स, कॅप्टन व्हेनेझुएला हा पूर्वीचा त्याच्यामध्ये डेटा आहे. पण हा त्या पद्धतीने काय गोष्टी, त्याचं सगळं जे लायसन्स आहे ते अमेरिकन फॉरेनचं लायसन्स असतं, ते रिजेक्टेड आहे. आता उदयपूरमध्ये एक बिझनेसमन आहे, त्या बिझनेसमनला मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो, या माणसापासून तुम्ही जपून राहा. हे VSRचं आहे, ते बीचक्राफ्ट 350चं विमान आहे उदयपूरचं. हा माणूस चालवतो, पण जाताना आत तो पॅसेंजर म्हणून जातो आणि तिथं बसून मग तो विमान चालवतो. मला सांगायचं काय, VSR मध्ये चुका किती आहेत आणि त्या चुका कशा लपवल्या जातात आणि कोण लपवलं जातं, मी पुढे जाऊन तुम्हाला सांगतो. पुढे आणि हे वेदर रिपोर्ट वगैरे हे सगळे डेटा आम्ही मागितलेला आहे, मागणार आहोत, पत्र देणार आहोत. पुढे आता पायगड्या, VSR साठी DGCA कडून काय पायगड्या घातल्या जातात का, पुढे घ्या. आता हा रिपोर्ट आहे, तुम्ही इथं बघताय, लेअर जेट 45. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही जर टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असाल तर तुम्ही टेक्निकली बोललो पाहिजे ना. कॅमेराचं काय आहे, त्याचं पिक्सल किती आहे, डिटेलमध्ये बोललो पाहिजे. पिक्सल, कॅननचा कॅमेरा आहे तर कॅनन 1 आहे का 2 आहे का, नाहीतर मोबाईल जो वापरला, जो तिथं मर्डर सीनवर मोबाईल जो सापडला, तो iPhone 17 आहे का 16 आहे का 15, हे तुम्हाला सांगावं लागेल. पण बघा, टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी काम करते, का आम्ही ऑब्जेक्शन घेतो या एजन्सीवर आणि DGCAच्या आत्ताच्या लोकांवर, सगळ्याच नाही पण काही लोकांवर. इथं लिहिलंय लेअर जेट 45 एअरक्राफ्ट. हे लेअर जेट 45 एअरक्राफ्टच नाहीये, हे लेअर जेट 45 कुठे रे XR हे विमान आहे. हे आहे लेअर जेट 45 जे अजून सुद्धा
उडते. हे वन स्टेप पूर्वीच आहे आणि हे विमान आहे अजितदादांचं. हे आहे XR. हे अमेरिकेतून बाय केलं होतं. पुढे मी तुम्हाला डिटेल्स देतो. म्हणजे एजन्सी, कालचा रिपोर्ट तुम्ही वाचून बघा DGCAचा, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लेअर जेट 45 दिलंय. फक्त आम्ही म्हणतोय XR आहे आणि ते खरंच XR आहे. हे वेबसाईट ही त्या VSRची वेबसाईट आहे आणि अमेरिकेवरून ते विमान घेतलं. त्याचे डिटेल्स पुढे जाऊन बघितले ते सुद्धा XR आहेत. म्हणजे तुम्ही टेक्निकल एजन्सी असताना, तुम्ही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करत असताना तुम्ही जर मॉडेलच चुकवत असाल तर तुमच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? मोठ्या नेत्यांनी सांगितलंय की रोहित पवार असं ऑब्जेक्शन घेत नाही. काल कुठला तरी इथला एक मुंबई पुरता मोठा नेता का छोटा नेता त्यांनी सांगितलं की का ऑब्जेक्शन घेत, याच्यासाठी आम्ही ऑब्जेक्शन घेतोय. तुम्ही याच्यामध्येच जर मॉडेलच चुकवत असाल तर पुढे इन्व्हेस्टिगेशन तुम्ही कशी करणार आहात असा प्रश्न आहे पुढे. हा बघा, आता दुसरं केंद्रीय विमान DGCA, आता सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन आणि ह्याच्यामध्ये सर्टिफिकेट ऑफ हे विमानाचं काय म्हणतात त्याला, एअरवर्दीनेस, हे दोन आहेत. आता एअरवर्दीनेस, सर्टिफिकेट ऑफ एअरवर्दीनेस कधी आलंय 21ला आणि विमान रजिस्टर कधी झालंय 22ला. म्हणजे काय केलं, आधी गाडी घेतली, त्याचं सगळं PSU वगैरे केलं, सगळं करून टाकलं आणि नंतर ते रजिस्टर केलं. तसं विमानाचं झालं. हे चुकीचंच आहे. हे PIB रिपोर्ट आहे 28/1चा. याच्यामध्ये जर तुम्ही सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन, सर्टिफिकेट ऑफ एअरवर्दीनेस याच्यामध्ये जो फरक येतोय तो 1 वर्ष आधीचा आहे. हेच तुम्ही चुकला आहात. आधी रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागतं आणि मग तुम्हाला एअरवर्दीनेस घ्यावं लागतं. इथं जर रिपोर्टमध्ये तुम्ही चुकवत असाल म्हणजे कुठेतरी रिपोर्ट मॅन्युपुलेट केले जातात का, रिपोर्टमध्ये हेराफेरी होती का, असा आमचा साहजिकच प्रश्न राहणार ना. हे तुमच्याच रिपोर्टवरनं आम्ही सांगितलं ऍक्सिडेंट नंतरच्या. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर म्हणत असाल नाही आमच्याकडनं चुकलं, काढलं ना आम्ही, आमचे पण काही कॉन्टॅक्ट आहेत का नाही, हे आहेत ना सर्टिफिकेट, हे दोन्ही सर्टिफिकेट आम्ही इथं लावलेले आहेत, त्याच्यावरनं तुम्ही बघा. म्हणजे एजन्सी DGCA म्हणते तारखा चुकवते, आम्ही पुरावे देतो की तारखा चुकल्यात, ह्याच्यावरूनच आम्हाला कुठेतरी या इन्व्हेस्टिगेशनवर डाऊट आहे पुढे. आता ह्याच्यामध्ये हे विमान, कुठलंही विमान घेतलं गेल्यानंतर त्याला 5,000 तास असं काहीतरी दिलं जातं. त्याचं तास किती होते या विमानाचे? 5,000. अजित काका जेव्हा विमानामध्ये बसले होते त्याला किती तास झाले होते तर ते 5,915. किती तास बाकी होते? त्या कंपनीच्या म्हणण्यानुसार फक्त 85 तास. अहो आम्ही सुद्धा जेव्हा उडतो ना आम्ही बघतो 400 तास बाकी आहेत का 500 तास बाकी आहे, हे आम्ही सिव्हिलियन म्हणून बघतो. मग अजितदादा तर Z+ सिक्युरिटीचा माणूस होता. त्यांच्या विमानामध्ये जेव्हा ही घटना घडली तर आपण जर बघितलं तर ही 14/9चा हा विषय आहे. तर हा जो रिपोर्ट आलाय तर त्याच्यामध्ये 4,915 म्हणजे 85 तास फक्त बाकी होते. आणि ह्याच्यात आमचा क्लेम आहे आणि मी जी हनीवेल नावाची कंपनी जी हे इंजिन बनवलं त्या कंपनीच्या मॅनेजरला मराठी कळत असेल ना तर ट्रान्सलेट तुम्ही करा की खरी माहिती ही DGCAला तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून द्यावी लागेल. आम्ही प्रयत्न केला पण ते आम्हाला देत नाही. आमचा अंदाज आहे हे मशीन 5,000 त्याचं वय होतं तर हे मशीन 8,000 पर्यंत उडलेलं आहे. मग दादांकडे मशीन देत असताना तसंही त्या मशीनमध्ये काहीच राहिलं नव्हतं आणि त्याची किंमतही खराब झाली होती. आणि मग मुद्दामूनच ह्याच्यामध्ये मशीन सुद्धा देताना खराब क्वालिटीचंच दिलं, नुकसान होताना कमी व्हावं. आणि हा अपघात का घात हा प्रश्न तर त्याच्यामध्ये राहतो. पण हे मेंटेनन्स सगळे बघितल्यानंतर दादांना जे मशीन दिलं Z सिक्युरिटीने असताना सुद्धा VIP ट्रॅव्हल होतोय ह्या VSR कंपनीला माहिती असताना, एरो या कंपनीला माहिती असताना सुद्धा मशीन हे संपलेलं होतं आणि तेच मशीन म्हणजे इंजिन त्या विमानाला होतं आणि तेच विमान हे अजितदादांसाठी त्या ठिकाणी सेवेसाठी दिलं. म्हणजे हे आश्चर्याची गोष्ट आहे. इतकं जर कुणी दुर्लक्ष करत असेल एवढ्या मोठ्या VIPला तर कदाचित हा VIP फक्त लोकांसाठीच VIP मोठा नेता होता, बाकीच्यांना या नेत्याची काहीच किंमत नाही असं आपण म्हणायचं का, असा प्रश्न आम्हा सगळ्यांना निर्माण होतो. पुढे आता बघा, विमानाला कलर करायचा असेल तर तो घरी करता येत नाही, तुमच्या गॅरेजमध्ये करता येत नाही, त्याला त्याच कंपनीकडे पाठवावं लागतं. त्याला 3-4 कोटीचा खर्च आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ आहे एमिरेटचा, तो रंगवायला एका एमिरेटच्या मोठ्या विमानाला रंगवायला 50 कोटी रुपये लागले फक्त रंगवायला. आता ह्या महाशयाली घरीच पेंटिंग केलं. आता ह्याचं कारण बघा, हा जळल्यानंतर एक नंबर इथं तुम्हाला दिसतोय, हा आधी दिसत नव्हता, जळल्यानंतर तो दिसायला लागला. तो नंबर काय आहे? N80PQ. मग आम्ही आमच्या अमेरिकाच्या कॉन्टॅक्टचा वापर केला
तिथं जे कुठले आमच्या ओळखीचे कॅनडाचे लोक आहेत त्यांच्याकडे आम्ही बघितल्यानंतर हे काय N80PQ हे आहे US रजिस्ट्रेशन. हे आहेत त्यांची वेगवेगळे मालक, 5 मालक झालीत. त्याच्यामध्ये काय फायनान्स कंपन्यात काय आहेत, म्हणजे एखादी मारुतीची गाडी नाही तर कुठलीही गाडी घेत असताना आपण बघतो फर्स्ट ओनर आहे का सेकंड ओनर आहे. इथं 4-5 ओनर होते, म्हणजे एवढं जुनं मशीन, ह्याची किंमत 15 कोटीच्या पुढे त्या ठिकाणी नाहीये. तर ही माहिती घेतल्यानंतर हे अमेरिकेवरनं विमान आणलं होतं पुढं. आता हे बघा, कुठलंही विमान हे जेव्हा तुम्ही भारताच्या बाहेरून आणता, ही एक लिस्ट असते, त्याला आपण म्हणतो STC, सप्लिमेंटेड टाईप सर्टिफिकेट. याच्यामध्ये मी मार्क केलेत, हे लेअर जेटचे आहेत. पण याचा सखोल STCचा आम्ही अभ्यास केल्यानंतर एक मी फार जबाबदारीने हे स्टेटमेंट करतोय, लेअर जेट हे विमान भारतामध्ये रजिस्टरच होऊ शकत नाही. हे स्ट्रेट फॉरवर्डली तुम्हाला सांगतो, हे इलिगली रजिस्टर झालेत DGCAच्या काही अधिकाऱ्यांचा उपयोग करून, नाही तर वापर करून, नाही तर ज्या गोष्टी ज्या द्यायच्या होत्या त्या देऊन, आणि स्वस्तातलं विमान हे VIP साठी मुद्दामून वापरलं गेलं का. त्यामुळे VSR कंपनी का बंद झाली पाहिजे, ह्यात इन्व्हेस्टिगेशन करत असताना फक्त त्या DGCAच्याच लोकांना घेऊन का नाही केलं पाहिजे, भारताच्या बाहेरची का चांगली इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे इथं तसं बघितलं तर कमिटी बघितली तर सगळेच चुकीचेच असं मी म्हणणार नाही, पण चोरालाच पोलिसाचं काम दिलं असं म्हणायला काही हरकत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. पुढं आता ह्याच्यामध्ये CVR फार चर्चेत आहे. CVR हे आहे ज्या दादांचं ऍक्सिडेंट झालेलं विमान. इथं तुम्ही बघितलं तर तो CVR जो त्याच्यामध्ये बसवलेला आहे, अमेरिकेचं हे मशीन आहे, त्या CVR मध्ये किती मिनिटं रजिस्टर होऊ शकतात आवाज, फक्त 30 मिनिटं. आणि DGCAचं सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंट काय म्हणतात, 2 तास. जर मशीनमध्ये विमानात 30 मिनिटं होतं आणि DGCAचं रूल बुक म्हणतं 2 तास, मग हे विमान कसं रजिस्टर भारतामध्ये झालं असा आमचा प्रश्न आहे. साहजिकच आहे. काही लोक म्हणतील 30 मिनिटं, आता आपल्याला गोंधळ करता येईल. अजिबात नाही. ऍक्सिडेंट झाल्यापासून 30 मिनिटं, तो एक फायदा आपल्याला आहे. म्हणजे शेवट 30 मिनिटांमध्ये काय झालं हे आपल्याला बघता येईल, आणि खास करून शेवटच्या 1.5 मिनिटांमध्ये काय झालं हे सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे हे 30 मिनिटाची लाईफ असताना 2 तास गव्हर्नमेंटचं नॉर्म असताना हे रजिस्टर कसं झालं असा आमचा प्रश्न आहे. पुढे आता हे FDR ब्लॅक बॉक्समध्ये हे FDR असतो, आणि मी कृपा करून एक समजा CVR आणि FDR मध्ये कुणी हस्तक्षेप करू शकत नाही. आणि FDR म्हणजे मेकॅनिकल जी मुवमेंट असतात, ती जी कंपनी तुम्ही काल बघितलं असेल त्यांनी एक नाव दिलेलं आहे, ती ही कंपनी आहे L3 टेक्नॉलॉजीज. ही आहे कॅनडाची. आता आम्ही कॅनडाचा कॉन्टॅक्ट तिथं वापरून आम्ही थोडंसं रिसर्च करून कॅनडा या त्या देशातून आम्ही हे सर्टिफिकेट आणलेलं आहे. या सर्टिफिकेटमध्ये हे जो FDR आहे ते FDR बद्दल त्याचा महत्व आहे, आणि ती कंपनी कुठली हे मी तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे डॉक्युमेंट्स जसे DGCAकडे आहेत तसं आपण प्रेमाने आणि आपला माणूस जवळचा गेला या दृष्टिकोनातून जर धडपड केली तर आपल्याला बरीच माहिती मिळते. आणि शुभचिंतक खूप आहेत, कारण का दादा एक फार मोठा नेता होता, त्यामुळे माहिती ही बऱ्यापैकी आता आमच्याकडे यायला लागलेली आहे. त्यामुळे विनंती या एजन्सीला आहे की तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करावं. त्यामुळे ही L3 टेक्नॉलॉजीज नावाची कंपनी आहे. पण आमचं मत आहे की लेअर जेट हे रजिस्टर करू शकत नाही, बेकायदेशीरपणे हे रजिस्टर झालंय. पुढे आता ह्याच्यामध्ये सप्लिमेंटल टाईप जे हे आहे सर्टिफिकेट, आता ह्यात रिव्हॅलिडेशन वगैरे जे आहे, FFA, STC फॉर इंडियन ऑपरेशन्स, VSR आणि DGCA हे सगळ्या गोष्टी आता ह्याच्यामध्ये सांगितलं की DGCA आणि VSR मध्ये फार जवळचे संबंध होते. ते संबंध कसे होते हे मी पुढे सांगतो. पुढे आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं की ह्यात ऑर्डर काढली, ही इन्व्हेस्टिगेशनची ऑर्डर आहे. आता ही कधीची आहे, तारीख आहे 2/2, म्हणजे अपघात झाल्यानंतर 4 दिवसाली. का मोठा नेता नव्हता का, त्याच दिवशी काढायला काय झालं होतं का दुसऱ्या दिवशी? जसे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी काय फॉरेन्सिकची लोक संध्याकाळी पोहोचली निवांत, कुठे जेवायला गेले असतील, कुठे फिरायला गेले असतील, आणि एवढा मोठा नेता जाऊन सुद्धा अख्खं जग तिथं आलं होतं, आणि हे इन्व्हेस्टिगेशन आणि फॉरेन्सिकचे लोक संध्याकाळी 8 का 7 का कधीतरी तिथं पोहोचली असं आम्हाला कळालं. ती ह्याच्यामध्ये तुम्ही 4 दिवसानंतर एजन्सी काढता, ह्याच्यामध्ये हे सगळी लोक DGCAची आहे. मग DGCA कसं चुकलं हे आम्ही सांगत असताना तुम्ही जर DGCAच्याच लोकांना त्याच्यामध्ये घेतलं असेल तर मग ह्याला आम्ही काय म्हणणार? आणि त्याच्यात हे अपूर्वा म्हणून ज्या आहेत, अपूर्वा अग्रवाल, ह्या जेट एअरवेजमध्ये काम करत होत्या. जेट एअरवेजचं काय रिलेशन आहे हे मी तुम्हाला सांगतो, पण ह्याच्यात एकाला सुद्धा लेअर जेट विमान कसं असतं, काय असतं,
टेक्नॉलॉजिकल काय ऍडव्हान्समेंट आहे एकाला सुद्धा याच्यामध्ये माहित नाही. ही आजची परिस्थिती. आणि अशा लोकांना ज्याला विमानच कसं होतं, लेअरजेटमध्ये काय कॉम्प्लिकेशन असतात, काय टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आणि प्लस मायनसेस असतात, हे माहिती नसताना सुद्धा नावापुरती ही एजन्सी बनवली. अपूर्वाचं नाव कुणी दिलं हे पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो. पुढे आता जो साऊथ वेस्ट एअरलाईनचा जो अपघात झाला अमेरिकेमध्ये 17 एप्रिल 2018 झाला आणि प्राथमिक अहवाल कधी आला? 2 दिवसात आला. आज 20वा का 22वा दिवस आहे. काल काहीतरी द्यायचं म्हणून काहीतरी फालतू त्यांनी दिले, त्यात सुद्धा मॉडेल त्यांनी चुकवलेलं आहे. मग हे जे काय आहे हे काय म्हणायचं की दादांचं एवढं महत्व नाही का? मग सत्तेचा वापर करून जे कोणी त्यांच्याबरोबर होते, पूर्वी खूप काम केलेलं आहे, या लोकांनी सत्तेचा आणि ताकदीचा वापर करून करा ना इन्व्हेस्टिगेशन पटपट. प्रिलिमिनरी रिपोर्ट यायला एवढा वेळ काय लागतो? आमच्यासारखा बिना बॅकग्राऊंडचा, बिना सत्तेचा माणूस जर एवढी माहिती काढू शकतो आणि तुम्ही 22 दिवस लावताय की बाबा ह्या एजन्सीला काम द्या, त्या एजन्सीला काम द्या, काय कारण आहे? काय कारण आहे हे इन्व्हेस्टिगेशन पुढे जात नाही का? कारण कागदपत्र बनवले जातात. व्हीएसआर कंपनी ही अडचणीत येऊ नये, नाहीतर त्या अपघाताच्या मागे जे लोक, नाहीतर जे डोकं होतं त्या डोक्याला वाचवण्याचं काम हे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी करते का, असा प्रश्न लोकांना आता पडायला लागलेला आहे. 2 दिवसात तो रिपोर्ट यायला पाहिजे, अजून आलेला नाही. पुढे सीआयडीचा रिपोर्ट, आणि ह्याच्यात मागे जावा, मागे 15 तारखेपर्यंत रिपोर्ट द्या असं सांगितलंय बघा कुठेतरी. कुठे? कुठेतरी लिहिलंय. मध्ये. हे बघा 15 फेब्रुवारी. आज किती तारीख आहे? 18. काय दिलं काल? आणि त्याच्याच बरोबर खाली लिहिलं बघा, अकाउंटेबल मॅनेजमेंट ऑफ व्हीएसआर. अरे कोण आहे अकाउंटेबल मॅनेजर? कोणाच माहित नाही. मग नुसतं दाखवायचं म्हणून दाखवलं. मग अकाउंटेबल मॅनेजरला तुम्ही घेतलं का ताब्यात? नाही घेतलं. मेंटेनन्स मॅनेजरला घेतलं? नाही घेतलं. पुढे घ्या. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे नोट करा. आम्ही बघत होतो की व्हीएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही, व्हीएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही. ह्याच्या खोलात गेल्यानंतर आम्हाला कळालं की रोहित सिंग नावाचा जो व्हीके सिंगचा मुलगा आहे, भारी भारी गाड्या आहेत त्याकडे, गाड्या घ्यायला काही हरकत नाही. 5 स्पोर्ट्स कार आहेत. एका गाडीची किंमत 7 कोटी असेल, 35 कोटीच्या गाड्या आहेत त्याच्या. मुंबईचं त्यांचं जे डेलचं जे गेस्ट हाऊस आहे त्याच्या खाली 1-2 गाड्या लावल्यात, बाकी कुठे ते आम्हाला माहित नाही. ह्या रोहित सिंगचं लग्न होतं 1.5-2 वर्षापूर्वी मॅरियट जयपूरला, राजस्थानमध्ये. तिथं कोण कोण गेलं होतं? कोणाकडे फोटो? आमच्याकडे काही लोकांकडे फोटो ते माझ्यापर्यंत आले नाहीत, पण येतील. पण ते मी वापरणार नाही, कारण कधी कधी आपण लग्नाला जात असतो. आमचं हे म्हणणं नाही की घातपात करणारे लोक तिथं गेले होते, नाही तर आमचं जे ऑब्जेक्शन ते अजिबात नाही. आमचं फक्त म्हणणं आहे व्हीएसआरवर इन्व्हेस्टिगेशन का होत नाही, त्याचं कारण कदाचित असं असू शकतं की रोहित सिंगच्या लग्नामध्ये बरेच महाराष्ट्रातले सुद्धा सत्तेतले काही लोक, नेते, काही माजी मंत्री सुद्धा या निगडीत असणारे, आणि काही दुसऱ्या राज्यातले. त्यातलं एक राज्य आम्हाला कळलंय ते म्हणजे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशचे टीडीपी या पक्षाचे प्रमुख नेते, ते कोण मी सांगणार नाही, पुढच्या काही ह्याच्यामध्ये मी मला माहितीये का, ते 100% माहिती आहे. टीडीपीचे एक प्रमुख नेते त्या लग्नाला, रोहित सिंगच्या व्हीएसआरचा जो मालक आहे त्याच्या लग्नाला राजस्थानला हे गेले होते. मग व्हीएसआरच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला तुम्ही तिथं जाता, आणि आज व्हीएसआर या कंपनीवर जेव्हा ऑब्जेक्शन घ्यायचं असतं, त्याचे ऑपरेशन बंद करायचे असतात, तेव्हा तिथं मंत्री महोदय टीडीपी या पक्षातले, या देशाचे जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, ते कुठेतरी म्हणतात नो सेफ्टी कन्सर्न विथ लेअरजेट एअरक्राफ्ट व्हीएसआर व्हेंचर एव्हिएशन मिनिस्टर. का ऑब्जेक्शन आम्ही नाही घेतलं पाहिजे? का दादांचा अपघात झाल्यापासून, का घात झाल्यापासून आतापर्यंत या राज्याचे सुद्धा मंत्री व्हीएसआरली प्रवास करतायत? का आतापर्यंत इतर राज्यांमध्ये सुद्धा व्हीएसआर चालू आहे? का? प्रश्न आहेत ना. आमचं धडधडीत डायरेक्ट म्हणणं आहे की सत्तेतले बरेचसे लोक हे व्हीएसआरच्या मालकांच्या निगडीत आहेत. काही लोकांचे व्यवसाय आहेत. हैदराबादचा एक कुठला तरी मोठा व्यावसायिक आहे, तो कोणाच्या जवळ आहे याच्या खोलात सुद्धा मी जात नाही, व्हीएसआरच्या नावाला येत. आणि आज सत्तेत जे लोक आहेत त्याच्या जवळ असणारा तो माणूस आहे, आणि कदाचित त्या माणसाकडे तिकडं त्या भागातलं एक छोटंसं पोर्ट सुद्धा असावं त्या राज्यातलं. फक्त एकच आहे, बाकी कुठले पोर्ट त्याचे नाहीत. मग कोण आहे हा माणूस? तिथं कोणाची सत्ता आहे? आणि ती सत्ता तिथं त्या ठिकाणी असताना त्या टीडीपी या पक्षाचे नेते जर रोहित सिंगच्या
लग्नाला तिथं जात असतील आणि रोहित टीडीपीचाच नेता आज जर तिथं एव्हिएशन मिनिस्टर असेल आणि व्हीएसआर कंपनी आतापर्यंत बंद होत नाही, त्याचे ऑपरेशन तसेच चालू राहतात, कागदपत्र त्या ठिकाणी रिअलाइनमेंट करणं नाही तर त्याचं मॅनिप्युलेशन करणं असं आमचा त्याच्यामध्ये म्हणणं आहे. आणि आज रोहित सिंग आहे कुठं? आज रोहित सिंग भारतामध्ये नाही. अपघात झाल्यानंतर मायामी अमेरिकेमध्ये तो गेलाय. त्यांची दुबईमध्ये सुद्धा कंपनी आहे, अमेरिकेमध्ये सुद्धा कंपनी आहे. ही सगळी विमानं टप्प्याटप्प्याने हे दुबईच्या आणि अमेरिकेच्या कंपनीमध्ये ट्रान्सफर केली जातील. आज आम्ही सगळे दुःखात आहोत, आज आम्ही तिथं लढत आहोत, पण ज्या कंपनीच्या माध्यमातून हा घात झाला नाहीतर हा अपघात झाला त्याचा मालक मात्र आज भारतात नाही. त्याला कुणी मदत केली बाहेर जाण्यासाठी? कुणी त्याचा तिथं इन्व्हेस्टिगेशन लगेच करून त्याला लगेच ताब्यात घेऊन लगेच तुम्ही इन्व्हेस्टिगेशन आहे तर त्याचं तिथं चर्चा करून आणायला पाहिजे होती. पण हे महाशय गेले कुठं? तर मायामी अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत. आता ही बातमी एक ग्रेट आंध्रा नावाचा पेपर आहे, एपी मिनिस्टर बॉट प्रायव्हेट जेट. त्या जेटचं मला पॅटर्न सुद्धा माहिती आहे, त्याचं मॉडेल सुद्धा मला माहिती आहे, ते कोणाचं आहे हे तिथले लोक आपल्या सर्वांना त्या ठिकाणी त्या राज्यात सांगतील. माझं मत आहे की या व्हीएसआर कंपनीला मुद्दामून वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. एवढा मोठा माणूस महाराष्ट्राचा नेता गेल्यानंतर सुद्धा या सत्तेत असणारे काही लोक मुद्दामून या मालकांना वाचवतायत. म्हणजे दादा गेले त्याचं दुःख यांना नाही, पण पैसा आपला वाचला पाहिजे, मैत्री आपली टिकली पाहिजे, या अनुषंगाने व्हीएसआरला मदत करतात. म्हणून आमचं मत आहे की आज नाही तर उद्या व्हीएसआर कंपनीला बंदी घातली पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्याच्यामध्ये सुद्धा काही चेंजेस केले गेले पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही 5 कुठले तरी घेतले, सीबीआयला देताय, चांगली गोष्ट आहे, सीआयडी तर आहेच, पण याच्याच बरोबर एक वर मॉनिटरिंग एजन्सी आम्हाला असावी. राज्यात विरोधी पक्ष नेत्यांना त्याच्यात घ्यावं. दुर्दैवाने महाराष्ट्रात कोणी विरोधी पक्ष नेता नाही, पण हा विषय फार मोठा आहे. प्रायव्हेटली फार मोठे सेलिब्रिटी ट्रॅव्हल करतात. त्यामुळे आमचं मत आहे की देशातले जे विरोधी पक्ष नेता वरचा आणि खालचा जो आहे, राहुल गांधीजी आणि वर जे असतील त्यांना याच्यामध्ये त्या ठिकाणी घ्यावं, काही खासदारांना घ्यावं, खाली काही फॅमिली मेंबरला घ्यावं. तो जो पक्ष आहे जो बाधित आहे, नाही तर अजितदादा ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करत होते त्यातल्या काही लोकांना घ्यावं, पण त्यातले काही खूपच एव्हिएशनच्या अनुभवी लोक आहेत, त्यांचं काय करायचं हा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घ्यावा. मग अशा पद्धतीने आणि जज, एक्स जज याच्यामध्ये घ्यावा आणि ही मॉनिटरिंग एजन्सी तुम्ही तिथे घ्यावी. आणि ह्याच्या अंडर सीबीआय अंडर मतलब सीबीआय जो काम करेल तो रिपोर्ट बघेल, सीआयडीचा रिपोर्ट बघेल, एक एक्सटर्नल एजन्सीचा रिपोर्ट बघेल, पण हे केल्याशिवाय याच्यामध्ये पारदर्शकता येणार नाही असं आमचं ठाम मत आहे. मॅरिटचं तुम्हाला सांगितलं ते आम्ही तारखा पण काढू, काही फोटो आमच्यापर्यंत आलेत, काही डॉक्युमेंट्स आमच्याकडे आलेत, कोण कसं काय, फक्त ते आता वापरलेलं नाही कारण मला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही. पण एक गोष्ट आहे की काही लोक मुद्दामून याच्यात राजकारण आणि मैत्री आणतायत आणि पैसा आणि इन्व्हेस्टर पण मी देऊ शकतो, पण इन्व्हेस्टरच्या खोलामध्ये मी जाणार नाही. इन्व्हेस्टरचं काही डायरेक्ट रिलेशन असेल असं नाही, पण इन्व्हेस्टर मोठे मोठे असल्यामुळे शेकडो कोटीचा विषय असल्यामुळेच कदाचित या कंपनीला वाचवलं जातंय. त्यामुळे त्या इन्व्हेस्टरला मला म्हणायचं तुम्ही खूप मोठे आहात, हजारो कोटी तुमच्याकडे आहेत. आमचा काका, आमचे दादा त्याच्यामध्ये गेलेले आहेत. 100-200 कोटीसाठी हे इन्व्हेस्टिगेशनला कृपा करून कुठल्या नेत्याचं नाही तर कोणाचं वजन टाकून तुम्ही हे मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नका. कारण की इन्व्हेस्टिगेशन एजन्सी काम करेलच, पण आम्ही काय शांत बसू असं जर तुम्हाला वाटत असेल तर आम्ही शांत बसणार नाही, कारण आमचा काका, आमचा नेता याच्यामध्ये गेलेला आहे. पुढे आता मुख्य पायलट सुमित कपूर याच्यामध्ये हे सगळे आम्ही विषय त्याच्यामध्ये मागितलेले आहेत. त्यांना कौटुंबिक अडचण होती. आता ती कौटुंबिक अडचण खूप खोलात जाऊन मी म्हणणार नाही, आणि त्या विषयाला धरून त्याचं ब्लॅकमेल तिथे झालं असावं आणि मग ते ब्लॅकमेल त्या ठिकाणी झालं असल्यामुळेच ते जे काही घटना घडल्या अशी शंका आहे की त्यांनी मुद्दामूनच त्या घटना त्या ठिकाणी घडून आणल्या. कारण बऱ्याच एक्सपर्टशी बोलल्यानंतर विमान ज्या पद्धतीने कळलं ते मुद्दामून मॅन्युअली आणि ट्रान्सपॉन्डर हे विषय तुम्हाला त्या आधीच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. याच्यात खोलात जाऊन चर्चा करायची जरूरत आहे. पण त्यांना दारू प्यायची खूप सवय होती. जेटमध्ये असताना त्यांचा पगार 10 ते 12 लाख होता, पण आता या कंपनीमध्ये आल्यानंतर कारण त्यांचं लायसन्स बंद झालं होतं, ते 3 वर्ष बंद होतं. कोविडच्या काळामध्ये त्यांना काम मिळालं नाही. 5 वर्ष ते बिना पैशाचे होते, नाही पगाराचे होते. आणि त्यानंतर लेअर जेटमध्येच त्यांना संधी का दिली? कारण लेअर जेट बघतच नाही काय की कोण कसला आहे, काय कोणाला काय अनुभव आहे, कोण कुठं दारू पिला होता का काय वेगळं केलं होतं. आणि लेअर जेटमध्ये आल्यानंतर त्यांचा पगार 12 लाखावरनं 3.5 लाखावर आला, आणि त्यात 25,000 रुपये का 20,000 रुपये प्रत्येक एका विमानाच्या फेरीला त्या ठिकाणी ते वापरायचे. असे जर 10 फेऱ्या केल्या तर 2.5 लाख आणि 3, 3.5 म्हणजे 6 लाखाचा पगार त्याच्यामध्ये होता. 5 वर्ष पगार नसल्यामुळे
आणि हा पगार मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे आणि मोठे मोठे विस्कीचे ब्रँड त्यांना प्यायला त्या ठिकाणी लागत, त्याचा खर्च जास्त असल्यामुळे आणि व्यक्तिगत एक कुठला तरी विषय ज्यामुळे ते डिप्रेशनमध्ये होते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग घेऊन त्यांच्यावर प्रेशर टाकून कुणी ब्लॅकमेल करून काय घटना घडली का असं आमचं डाऊट आहे, हे क्लिअर करणं महत्वाचं आहे. पुढे रोहित सिंग, शोधा आता ह्या माणसाला कुठे आहे, तो कुठे आहे, कोणाचा मुलगा आहे, मुलगा तर VK सिंगचाच आहे, त्याच्यामध्ये डीजीसीएचे काय रिलेशन आहे, डीजीसीएच्या बद्दल तो काय म्हणायचा, कुछ भी हो मॅनेज होता है, कर सकते है, कुछ प्रॉब्लेम नाही, कसं कसं मॅनेज केलं याचे पूर्ण डॉक्युमेंट आहे, पण हे प्रेझेंटेशन मध्ये 2 तास जाईल, या खोलात झालं नाही. माझ्या अंदाजाने हा कुठेतरी मायामी, फ्लोरिडा, युनायटेड स्टेट, म्हणजे आपण, तुम्ही पत्रकार, आम्ही सर्वजण जमिनीवर आहोत, दादांना काय झालं हे शोधतोय, लोक शोकांतिक आहेत, काय झालं दादांचं हे ते विचार करतात. हे महाशय मायामीला बीच साईडला बसून काय तिथं करतात देवाला डोळे. मग कसं जाऊन दिलं ह्याला तिकडं, का जाऊ शकला, का ह्याची एन्क्वायरी नाही झाली, असे डाऊट येतात ना. म्हणजे डाऊट क्लिअर करणं महत्वाचं आहे. पुढं आता मला हा प्रश्न पडलेला आहे, हे महाशय आहे समित ठक्कर, खूप खोलात नाही, त्यांनी काय टाकलंय, मी एकदा ट्रॅव्हल केलं होतं, मी मुंबईमध्ये दिल्लीला बोलत असताना तुम्ही बघितलं असेल, मी बोललो की मी आणि माझ्या बरोबर एक सेलिब्रिटी खेळाडू बारामतीला लँड होऊन तिथून मी माझ्या मतदारसंघात गेलो होतो. मी धडधडीत बोललो होतो, पण या महाशयाने मला ट्रोल करण्यासाठी, मला ट्रोल करण्यासाठी दुसरं काहीच नाही ना. मग हे तू स्वतः ट्रॅव्हल करत असताना तुला काय कळलं नाही का, आम्हाला थोडी कळणार होतं का, तुझी अपेक्षा होती का, त्या ट्रोलरची अपेक्षा होती की त्यावेळेसच माझा ऍक्सिडेंट त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता, मी संपायला पाहिजे होतं, तर क्रिकेटरही संपायला पाहिजे होतं, अशी तुझी अपेक्षा होती का. हे असले थर्ड क्लास पैसे घेऊन काम करणारे ट्रोल हे कोणाचे आहेत याचा मी अभ्यास करायला लागलो. हे आहेत एका फार मोठ्या बीजेपी पक्षातले सगळे प्रमुख नेत्यांचे. ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना या बाबतीतली माहिती नसावी असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं, पण देवेंद्र फडणवीस साहेबांना मला सांगायचंय, लोकांना प्रश्न पडायला लागलेला आहे. मी अजितदादांच्या घातपातचा मुद्दा तिथं मांडतोय, पण मला ट्रोल हे बीजेपीचे ट्रोलर का करायला लागलेत, आणि तो सुद्धा हा काही छोटा ट्रोलर नाही, हा फार मोठा ट्रोलर आहे. आणि हा एकदा एखादी ट्विट टाकली नाही तर मेसेज टाकला की हे जे बगल बच्चे जे आहेत पैसे घेऊन काम करणारे, हे सुद्धा त्या ठिकाणी रिट्वीट करतात आणि रिट्वीट माहिती करतात. आणि अजून एक मी आत्मविश्वासाने सांगतो, आणि काही लोकांकडे ते पुरावे आहेत, ह्याच माणसाली 2 दिवस आधी 28 तारखेच्या 2 दिवस म्हणजे ऍक्सिडेंटच्या 2 का 3 दिवस आधी एक अशी ट्विट केली होती आणि ती 7.5 मिनिटांनंतर त्यांनी डिलीट केली आणि त्या ट्विटमध्ये दिलं होतं पुढच्या 2 दिवसामध्ये एक अशी घटना घडणार आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा भूकंप येऊ शकतो, असं काहीतरी त्या महाशयाने लिहिलं होतं. ह्याच्याबद्दलचे पुरावे आमच्याकडे आहेत, आम्ही ते घेतोय. पण हा कोण आहे हा, आणि हे जे आहेत ना सगळे हे ट्रोल करणारे, हे सगळे कोण आहे, कुठलं आहे अहिल्यानगर, हे सगळे बीजेपीचे ट्रोलर्स आहेत सगळे, त्यांचे ते पेजेस काढतात, पैसे देऊन काम करणारे लोक आहेत सगळे. आता हिथं तर मी काय बोललो आणि देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलले. साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, याच्यामुळे आता लोकांना वेगळी शंका त्याच्यामध्ये यायला लागली. रोहित पवार भावनेच्या भरामध्ये मुद्दे मांडतोय, टेक्निकल मुद्दे, अराजकीय बोलतोय, पण भाजप मला ट्रोल करते. मग ट्रोल करायचं कारण काय, असा प्रश्न आता लोकांना त्याच्यामध्ये पडायला लागलेला आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या होम मिनिस्ट्रीचा वापर करून, आता या ठक्करला तर आम्ही काही सोडणार नाही, समित का कोण आहे त्याची माहिती आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही. पण असे जे ट्रोल आहेत हे आज मला ट्रोल का करतायत, एक परसेप्शन करण्याचा प्रयत्न करतायत की मला वेळ लागलाय. हो, प्रेमापोटी मला वेळ लागले, पण वेळ दोन्ही गोष्टीचं असतं. एक वेळ जे तुला लागले पैसे घेऊन काम करायला, आणि मला माझ्या काकाला काय झालं, माझ्या दादाला काय झालं हे शोधण्याचं वेळ मला लागलंय. आणि हे मला फक्त एकट्याला लागलं नाही, महाराष्ट्रात तमाम जनतेला त्या ठिकाणी लागलंय. त्यामुळे अशा पद्धतीने माझं ट्रोलिंग तिथं केलं जातंय. आणि काही महाशय कॅश बॉक्सवाले, त्याचं नाव वेगळं असेल, त्यांनी सुद्धा आता आम्हाला ट्रोल करायला सुरुवात केली. काय हरकत नाही, तुला किती पैसा वापरायचा वापर, कारण तुमच्याकडे पैसेवाले लोक आहेत, आमच्याकडे स्वाभिमानी मराठी माणसं आहेत. आणि त्या लोकांना आम्हाला सांगायचं आहे की ठीक आहे, तुम्ही मला पाण्यात बघता का काय, पण एक समजून घ्या, माझे आजोबा फार मोठे आहेत, माझे काका मोठे होते, आणि मी रोहित पवार आहे, आणि मी या महाराष्ट्राचा स्वाभिमानी नागरिक आहे. आणि माझ्याबरोबर दादांची एन्क्वायरी करण्यासाठी मागणी करणारे महाराष्ट्राचे तमाम स्वाभिमानी नागरिक आहेत. हे असे चिरकुट पैसे घेऊन काम करणारे ट्रोल या ठक्कर का कोण आहे त्यासारखे नाहीत. त्यामुळे हे लोक मला ट्रोल करतात, याच्यावरनं लोकांना आता वेगळ्या शंका यायला लागलेल्या आहेत. पुढं बाळ झालं ना, काय राहिलं का, हा या पुढं, अरे पुढं घे ना, काय राहिलं काय. हो,
आधार कार्डची माहिती म्हणजे आता बघा, मी इथं मरमरून मीडियाचा वापर, मीडियाच्या चांगल्या पत्रकारांचा उपयोग करतो, काय अधिकारी काय माझी आहे, आणि माझा वेगळा वेगळा सोर्स आहे. अमेरिकेत इकडं तिकडं सगळी माहिती आम्ही काढतोय. मला माहिती मिळायला केवढी अडचण आहे बघा. पण आता मी ज्या विमानाने ट्रॅव्हल केलं, ज्या सेलिब्रिटी बरोबर मी ट्रॅव्हल केलं, त्या विमानात ट्रॅव्हल करताना जी इन्फॉर्मेशन, जे आमचे डॉक्युमेंटेशन प्रूफ हे एअरपोर्ट अथॉरिटीला आम्ही देत असतो विश्वासाने, की हा आमचे प्रूफ आहे, हो आम्हीच ते आहोत, हे आम्ही विश्वासाने तिथं देत असतो. ती सगळी माहिती या ट्रोलरला दिली जाते. एअरपोर्ट अथॉरिटीचं असं कोण आहे का एअरपोर्ट अथॉरिटीचे लोक ट्रोलरला माझ्याबद्दलची माहिती देण्यासाठी तिथं करतात? सगळी माहिती, फक्त माझी नाही, त्या सेलिब्रिटी क्रिकेटरची सुद्धा माहिती दिली. अरे लाजबीज वाटते का नाही? म्हणजे आम्ही कष्ट करून माहिती काढतो आणि या ट्रोलरला फुकटात माहिती तिथं जर मिळत असेल तर याच्या मागे वेगळी अजून शक्ती आहे का, असा सुद्धा प्रश्न इथं निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग हे एअरपोर्ट अथॉरिटी असू शकतं, VSR असू शकतं, काय म्हणजे आम्ही इथं वेगळी इन्फॉर्मेशन मागतोय आणि आमच्या ट्रोलरला कुणीतरी ऑथेंटिक आणि सिक्रेट इन्फॉर्मेशन हे ट्रोलरला, ते सुद्धा भाजपच्या ट्रोलरला दिली जाते. याच्यावरनं शंका 100% आता आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागली. पुढे आता हु इज श्वेता सिंग याचा थोडासा अभ्यास करावा. थोडक्यात तुम्हाला सांगतो, या आपल्या महाराष्ट्राच्या सुनबाई होत्या, आता नाहीयेत, त्या DGCA मध्ये काम करतात. फार मोठ्या फॅमिलीमध्ये त्यांचं लग्न झालं होतं आणि आज जो सत्तेत पक्ष आहे मोठा, त्याच्या निगडीत असणारे हे कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये फार भावनिक गोष्ट झाली, ती कधीच आपण विचार करू शकत नाही, याचा अंदाज तुम्हाला आहे. आणि ह्या आज त्या DGCA मध्ये बसून त्यांच्या कॉन्टॅक्टचा वापर करून हे फार मोठ्या प्रमाणात तिथे एक रॅकेट चालवतात. आणि त्या ज्या मगाच्या अपूर्वाचं नाव घेतलं त्या एअर इंडिया आपलं जेटमध्ये होत्या, या सुद्धा जेटमध्ये होत्या आणि ह्यांनीच त्यांना त्या समितीमध्ये टाकलंय असं आमचं मत आहे. यांचा रिसर्च, तुम्ही जर रिसर्चवाले पत्रकार असाल तर ते करा, पण आमच्या या इन्व्हेस्टिगेशनमध्ये, नाही हे इन्व्हेस्टिगेशन चालू असताना श्वेता सिंगला तिथं ठेवू नका अशी आमची जाब मागणी आहे. कारण या वेल कनेक्टेड आहेत आणि ह्यांचा संपर्क फार वरच्या लेवलला पोहोचलेला आहे. त्यामुळे या व्यक्तीला त्या DGCA मध्ये न ठेवणं हे महत्वाचे. आणि चौकशी समितीबद्दल मी तुम्हाला काय गोष्टी सांगितलं, आणि CBIची चौकशी केली जाते, CID आहे, पण CIDचा रिपोर्ट कुठे आहे? CID आतापर्यंत काय केलं, कुठला CCTV घेतला, हे रिपोर्ट येणं महत्वाचं आहे. सांगा ना तुम्ही लोकांना, पब्लिकला येऊन आतापर्यंत आम्ही हे केलं ते केलं, आणि त्या पद्धतीने माहिती लोकांपर्यंत यायला काय हरकत आहे? CBIची मागणी करत असतील तर त्याचा अर्थ दिल्लीकडे त्यांनी त्या ठिकाणी बघितलं असावं. दिल्ली आता CBI आणि बाकी एजन्सीला घेतलं तर हे होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये बाकी आहेत. आता भारताकडे सरकारी विमान आहे 2004चं, हे 10चं होतं पडलेलं, 4चं सायटेशन XLS. आता हे विमान असून बंद पडले, वापरत नाहीत. आणि याचे 2 जे पायलट आहेत ते नुसते निवांत बसून असतात. आणि अजितदादांच्या बुकिंगमध्ये जो ग्रुप मी तुम्हाला सांगितलं एरोचा, त्याच्यामध्ये सुद्धा हे पायलट आहेत, सरकारी पायलट आहेत पगारावर, हे सुद्धा त्या ग्रुपवर आहेत. पूर्वी एक पायलट होते, ते रिटायर झालेत, त्यांचं नाव मला आठवत नाही, काय रे नाव काय असेल, ते स्वतः कर्वे म्हणून होते, स्वतः तिथं जायचे. समजा CM चाललेत, DCM चाललेत, मंत्री चाललेत, कर्वे साहेब स्वतः जायचे, सगळं चेक तिथं करायचे. पण हे महाशय नुसते ग्रुपमध्ये दोघं पदं घेतलीत, मोठा पगार त्यांना चालू आहे, पण एकदा सुद्धा ते साईटवर त्या ठिकाणी जात नाही चेक करायला की विमान नीट आहे का नाही. तर हे कोण अधिकारी 2, ते शर्मा आणि अजून कोणतरी जे महाराष्ट्र सरकारमध्ये काम करतात, त्यांची माहिती काढणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे असं आमचं मत आहे. आणि एरो नावाची कंपनी ज्याने त्या पवार जो होता त्याला जे सांगितलं होतं वेदर इज ऑल ओके, त्याचं तुम्ही केलं काय? एरो कंपनीचा धंदा चालू आहे, विमानाचा धंदा चालू आहे, VSRचा धंदा चालू आहे. मग दादांच्या बाबतीत जे काय सांत्वन, जे काय दुःख आहे, हे फक्त राजकीय भूमिका आहे का? आम्ही इथं हळहळ करतोय पण बाकी सगळ्या गोष्टी चालू आहेत. मग जे चाललंय ते सुपरफिशियल आहे का, दाखवण्यासाठी आहे का, त्यात राजकारण आहे का, असा प्रश्न आता आम्हाला निर्माण व्हायला लागलाय. आणि आम्ही जर हे मुद्दे घेतले नसते तर इन्व्हेस्टिगेशन कुठल्या दिशेला गेलं असतं? मीडियाने हे मुद्दे घेतले नसते तर इन्व्हेस्टिगेशन भरकटलं असतं. आणि लोकांच्या मनामध्ये एक तीव्र इच्छा आहे की काय झालं हे कळलं पाहिजे. म्हणूनच तुमच्या मदतीने, मीडियाच्या मदतीने आज जे काय चाललंय ते राईट डिरेक्शनला चाललंय. आणि जे चुकतायत त्यांना कुठेतरी कान तुम्ही सर्वजण, आपण सर्वजण धरतोय असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि हे जे मी बोललो लग्न हे ते जे काय आहे, तर ते जे केंद्रीय मंत्री आहेत जे एव्हिएशनचे, आतापर्यंत तुमच्याकडनं प्रायमरी रिपोर्ट तिथं आला नाही. आणि रोहित सिंगच्या लग्नामध्ये तुमचेच
जर प्रमुख नेते रोहित सिंग जो VSRचा मालक आहे त्याच्या लग्नाला 1.5-2 वर्षापूर्वी जात असतील तर मग आम्ही कशी अपेक्षा करू की तुम्ही ट्रान्सपरंटली ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन कराल. आणि असं जर तुम्ही सरळ सरळ स्टेटमेंट देत असताल की VSR कंपनीची काय चूक नाही तर मग आमची पहिली मागणी असेल की हे इन्व्हेस्टिगेशन होऊस तर हे जे मंत्री आहेत TDPचे त्यांना वेगळी जबाबदारी द्यावी. पण या जबाबदारीवरनं म्हणजे या पदावरनं त्यांना त्या ठिकाणी लगेचच्या लगेच काढण्यात यावं अशी आमची त्याच्यामध्ये मागणी आहे. कारण का ह्याच्यामध्ये बरेच काही गोष्टी लिंकिंग त्यांचा असल्यामुळे इन्व्हेस्टिगेशन हे नीट होऊ शकत नाही अशी आमची भूमिका आहे. या मंत्र्यांची ह्याच्यामध्ये चूक आहे नाही तर कुठे इन्व्हॉल्ड असेल असं आम्ही म्हणत नाही या घातपातात. पण VSRला तुम्ही वाचवत आहात असं कुठंतरी एक चित्र आता या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. पुढे आता ह्याच्यामध्ये एक नवीन प्रायव्हेट विमानं काही एजन्सीली आणि कॅश बॉक्स जी कुठली कंपनी असेल याच्या मालकाला घेतले त्याच्यामध्ये कोण कोण पार्टनर आहे हे सुद्धा आता येत्या काळामध्ये आपल्याला शोधावं लागेल. एक त्याच पक्षाचा कुठला तरी नेता पार्टनर आहे असं आम्हाला त्याच्यामध्ये कळतंय. आता हा घातपाताचं जे काही दृष्टिकोन आहे एक तुम्ही समजून घ्या. म्हणजे लोकांना प्रश्न पडलेला आहे ह्याच्यात खरंच राजकारण असेल तर जे काही विलिनीकरणाची चर्चा ही सुरू होती त्याच्यामध्ये दादांमध्ये आमच्यामध्ये काय चर्चा झाली हे आम्हालाच माहिती आहे. याच्यामध्ये एक चर्चा अशी असू शकते की आम्ही NDA बरोबर सत्तेत जाणार, आम्ही म्हणजे आमचा पक्ष, आणि ही गोष्ट काही लोकांना आवडत नसावी. नाही तर दुसरा जो सिनारिओ आहे दृष्टिकोन आहे की दादाच NDA मध्ये राहणार नाहीत, दादाच NDAतून बाहेर निघतील आणि रस्त्यावरची सामान्य लोकांची साठीची लढाई आमच्यावर लढतील. आणि हा दृष्टिकोन एका गटाला आवडला नसावा. त्यामुळे ह्याच्यामध्ये जर राजकारण असेल आणि ह्याला जर घातपात असं आपल्याला म्हणावं लागेल आणि राजकारण आणायचं असेल तर या दोन दृष्टिकोनापैकी एक दृष्टिकोन कुठला तरी असावा आणि त्या दृष्टिकोनाला पाठिंबा देणारा एक जो गट आहे तो याच्या मागे असू शकतो असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. पण एक अजून जाता जाता एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की कदाचित जे जिल्हा परिषद पंचायत समितीचे अजितदादांच्या पक्षातले जे कुठले उमेदवार आहेत त्यांना हा मुद्दा कळेल. जेव्हा नगर परिषदचं इलेक्शन झालं होतं, नगर पंचायतचं इलेक्शन झालं होतं, महानगरपालिकेचं इलेक्शन झालं होतं तेव्हा दादा सगळ्या गोष्टीचं नियोजन त्या ठिकाणी बघत होते. आजच्या राजकारणामध्ये काम करत असताना, इलेक्शन लढत असताना आपल्याला कशाची जरूरत असते तर आपल्याला मार्गदर्शक प्रमाणपत्र आणि कागदांची जरूरत असते. मार्गदर्शक कागद हे काय असतात हे कधीतरी मी नंतर त्या ठिकाणी आपल्याला सांगेल. पण एखादं मोठं इलेक्शन असेल तर मार्गदर्शक कागद हे जास्त लागतात, छोटं इलेक्शन असेल तर कमी लागतात. पण दादांचा हा अपघात होण्यापूर्वी सगळं नियोजन हे दादा करायचे. पण त्या कागदांचं मार्गदर्शक जे कागद आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन हे दुसरा कुठला तरी नेता करायचा. 28 तारखेला असंही आम्हाला कळतंय, आता कळतंय म्हणून आम्ही सांगतोय की या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनचं या मार्गदर्शक कागदांचं योग्य असं नियोजन त्या ठिकाणी झालं होतं. आणि निर्णय असा झाला होता 200 पट ताकद या मार्गदर्शक कागदांच्या माध्यमातून इथं लावली जाणार. सगळं ठरलं, सगळं झालं. दुर्दैवाने 28 ची घटना त्या ठिकाणी घडली आणि आम्हाला असं कळतंय की दादा नसताना या 200 पट ताकद जी लावली जाणार होती मार्गदर्शक कागदाच्या माध्यमातून फक्त 50 पटच ताकद त्याच्यामध्ये लावली. 150 पट ताकद कमी लावल्यामुळे सुद्धा ते जे उमेदवार आहेत ते कुठेतरी काही गोष्टींच्या बाबतीत कमकुवत पडले आणि एकटे पडले दादा नसताना, अशी ती चर्चा आहे. त्यामुळे 150 पट ताकद का कमी लावली आणि कुणी लावली ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी खोलात जावं लागेल. असे अनेक आहेत. आणि मी काय राजकारण करतो असं नाही, आजपर्यंत राजकारण करत असलो असतो, जे बोललो ते खोटं निघालं असतं. पण जे मुद्दे मांडले, कारण शेवटी इन्व्हेस्टिगेशन करत असताना टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन इज इम्पॉर्टंट आणि त्याच्याच बरोबर जर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन आपण करतोय तर त्याच्यामध्ये एक दिवस आधी काय घडलं, एक महिना आधी काय घडलं, कोण कोणाला भेटलं, नंतर काय घडलं, कोण कसं वागतंय, कोण किती भावनिक आहे, कोण कुठल्या विषयामध्ये एखाद्या महत्वाच्या विषयामध्ये चर्चा करत असताना कोण कुठल्या भावनेतून त्या ठिकाणी बोलतोय, हे सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तरच त्याला राईट इन्व्हेस्टिगेशन आपण म्हणू शकतो. त्यामुळे आमची मागणी आहे की याच्यात क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन सुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी व्हावं आणि टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन तर व्हावंच, पण टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय चुका आहेत हे मी तुम्हाला आधी सांगितल्यामुळेच याच्यामध्ये मोठे रिस्ट्रक्चरिंग करण्याची त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जरूरत आहे. पुढे
आता याच्यामध्ये काही इतर मागण्या आहेत ज्यांना मी या परिवाराला भेटलो, कपूरच्या परिवाराला मी भेटू शकलो नाही, पण शांभवी पाठक यांच्या परिवाराला मी भेटलो. त्यांची एक व्यक्तिगत मागणी आहे जी सत्तेतले लोकच पूर्ण करू शकतील. कृपा करून त्या पाठक परिवाराला सत्तेतल्या काही लोकांना थोडा वेळ काढून त्यांना भेटणं महत्वाचं आहे. त्यांची मागणी समजून घेण्यासारखी आहे आणि दिल्ली गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्यांची ती मागणी पूर्ण होऊ शकते. म्हणून मी आपल्या माध्यमातून त्या लोकांना जे सत्तेत आहेत त्यांना विनंती करतो. विदीप जाधव यांच्या मुलांचं शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली, तो विषय तिथे संपलेला आहे. पण त्याच्याच बरोबर त्यांच्या पत्नी या ठाणे महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टवर काम करतात. एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही भेटूच, पण या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांच्या नेत्यांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना आणि श्रीकांतभाऊ शिंदेंना मी विनंती करतो की त्यांना परमनंट जर आपल्याला करता आलं या संवेदनशील विषयाच्या माध्यमातून, ते फार महत्वाचं त्या ठिकाणी ठरू शकतो. पिंकी माळी यांचा भाऊ यांना कॉन्ट्रॅक्टवर आम्हाला एका ठिकाणी नोकरी देता आली, जेवढं जमलं तेवढं, पण शेवटी तिचा याच्यामध्ये त्या ठिकाणी अपघात झालेला. ती आज त्या परिवाराबरोबर नाही. त्या परिवाराला आर्थिक दृष्टिकोनातून सबलीकरण करण्याचा फार मोठा वाटा त्या मुलीचा होता, युवतीचा होता. ती आज त्या परिवाराबरोबर नाही. त्या मुलाला परमनंट जर काय करता आलं, चांगला पगार जर तिथं देता आला, तर त्या बाबतीत सुद्धा तिथं विचार करण्यात यावा. कारण पिंकी माळींना शिकवण्यासाठी त्या टॅक्सी चालक वडिलांनी मुलगी असली तरी 50-60 लाख रुपये खर्च करून तिला शिकवण्याचा प्रयत्न केला आणि शिकवलं सुद्धा. पण दुर्दैवाने ही घटना त्या ठिकाणी घडली. त्यामुळे त्या परिवाराला सुद्धा मदत त्या ठिकाणी करण्याची जरूरत आहे. त्याच्याच बरोबर नंतर आम्ही अधिवेशनामध्ये विषय मांडूच. अजितदादांची नावं कुठल्या कुठल्या वास्तूला, कुठल्या कुठल्या गोष्टींना त्या ठिकाणी दिली जावीत, ह्या आमच्या मागण्या येत्या काळामध्ये त्या ठिकाणी असतील. पुढं आणि जस्टिस फॉर अजितदादा हॅशटॅग या पद्धतीने अख्खा महाराष्ट्र विचारतोय काय खरं घडलं 28 तारखेला, 28 तारखेच्या आधी. पण जे 28 तारखेला घात का अपघात जो घडला, त्याच्यामुळे सर्व महाराष्ट्रातले सामान्य लोक आज चिंतेत आहेत आणि आज एवढा मोठा नेता आपल्यातून गेला तर आपलं उद्या कसं व्हायचं असा प्रश्न त्यांना तिथं पडलेला आहे. पण जस्टिस फॉर अजितदादा या पद्धतीने आम्ही सर्वजण आणि शुभचिंतक असे अनेक जण आम्ही सगळेजण मिळून या विषयासाठी, या इन्व्हेस्टिगेशनसाठी, हे इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने व्हावं आणि आयुष्याच्या आमच्या स्वतःच्या शेवटच्या काळामध्ये जेव्हा आम्ही या विषयाकडे लक्ष देऊ तेव्हा आम्हाला कुठेतरी एक समाधान असेल की अजितदादांच्या घात का अपघाताच्या बाबतीत योग्य असं इन्व्हेस्टिगेशन व्हावं. यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने, पत्रकारांनी आणि माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याने सुद्धा यासाठी पुढावा घेतला. माणूस आपल्यात नसला तरी जस्टिस त्यांच्या त्या गोष्टीला मिळालं असं एक समाधान शेवटच्या आयुष्याच्या लेवलला हे आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी असावं, एवढीच आमची छोटीशी साधीची इच्छा. हिंदीमध्ये नंतर बोलू का? बरं ठीक. हिंदीचं काय